नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ हायस्कूलच्या विरोधात सुरू असलेले उपोषण 6व्या दिवशीही सुरू असून शाळा प्रशासन अजूनही पालकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. उपोषणाला अनेक राजकीय नेत्यांसह सामाजिक संस्थांनी पाठिंबा दिला असून सेंट जोसेफ हायस्कूलची मुजोरी मात्र कायम आहे. दरम्यान उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली जात असून शासकीय अधिकारी सुद्धा याबाबत गांभीर्याने लक्ष देत नसल्याने असंतोष व्यक्त होत आहे. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या शाळेत चालतो. विविध प्रकारचे पैसे कमवलेले जातात, ज्याच्या फीज म्हणून नावाने घेतल्या जातात, पण त्याच्या रिसिप्ट दिल्या नाही जात. 2 वेगवेगळ्या रिसिप्ट दिले जातात. फाउंडेशनच्या नावाने काही रिसिप्ट दिले जातात, काही शाळेच्या नावाने दिले जातात. खूप अनागोंदी कारभार चाललेला आहे. ते फीज न भरल्या कारणामुळे पालकांना आणि विद्यार्थ्यांना दोषी ठरवलं जातं आणि खूप घाणेरड्या प्रकारची वागणूक दिली जाते. त्यांच्या शाळेच्या या विषयाबद्दल जेव्हा अभ्यास केला तेव्हा समोर आलं की या शाळेमध्ये ख्रिश्चनीकरणाचं खूप मोठ्या प्रमाणात काम होतं. ते राष्ट्रगीत नाही शिकवलं जात, बाबासाहेब आंबेडकरांचं भारतासाठी लिहिलेलं संविधान नाही शिकवलं जात, पण या येशूची प्रार्थना शिकवली जाते. त्यांच्या चेअरमॅन आहेत ग्रेस पिंटो, त्यांच्यासाठी प्रार्थना तिथे बोलले जातात त्यांच्या मोठ्या आयुष्यासाठी. अशा वाईट प्रवृत्तीच्या गोष्टी इथे घडतात. त्याच्यामुळे या उपोषण करण्याचा 1.5 वर्षापासून जो पाठपुरावा केला जातोय त्याचं रूपांतर आज शेवटी आमरण उपोषणाच्या 6व्या दिवसापर्यंत आलेलं आहे. परंतु कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांनी किंवा शाळेच्या प्रशासनाने कुठलाही ठोस उपाय न सुचवता हे उपोषण चालू करून आम्हाला आमरण तसंच ठेवलेलं आहे. या उपोषणाची जी कारणं तुम्ही सांगितली आहेत, आज मग प्रशासन लक्ष का द्यायला तयार नाही, याच्याविषयी काय आपल्याला वाटतं? या प्रशासनाला म्हणा किंवा शासनाला म्हणा, निवडणुकीच्या आणि कुठे बाकी गोष्टी चालतात त्याच्याबद्दलचं जास्त इम्पॉर्टन्स त्यांना त्या गोष्टीचं जास्त आहे. शाळाही कुठेतरी हे दाबायला फक्त प्रकरण असं वाटतं तुम्हाला? शाळेच्या ज्या ग्रेस पिंटो चेअरमॅन आहेत, या एका राजकीय पक्षाच्या या पदाधिकारी आहेत. कदाचित त्यामुळे शासन हे रोखतंय का? जर हे त्याच्यामुळे रोखत असेल ना तर या शासनाचा निषेध करावा तेवढं कमी आहे. वेगवेगळ्या प्रकारे हे पोलिसांना ब्राईब देतात, ज्यांचा भ्रष्टाचार चालवतात. पोलीस कधी आम्ही आमरण उपोषण करतोय, आम्हाला इथं काय बोलायला आलेलं आहे, पण शाळेच्याकडनं आम्हाला धमकी द्यायला कधीतरी येतात की तुम्ही रस्त्यावर येऊ नका, तुम्ही आमरण शांततेपणानेच करा. हे पूर्णपणे पैसे देऊन ही शाळा बाकीच्या लोकांना विकत घेते. म्हणजे शासनामध्ये त्यांचेच लोक बसलेले आहेत असं वाटतं. शिक्षण अधिकाऱ्यांना सुद्धा ते कुठेही त्यांच्या अधिकार त्यांना माहिती नाही पडत, कारण शाळा समोर आहे म्हणून या शाळेचे पैसे पूर्णपणे त्यांच्यापर्यंत पोहोचतात असा माझा पूर्ण आरोप आहे. उपोषणकर्त्यांची मागणी पूर्ण न झाल्यामुळे पालकांचा रोष वाढत जातोय. काल त्यांनी शाळा बंदची हाक दिली, शाळेला टाळा ठोकण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी त्यांना पकडून नेले, तरी पण न हारता त्या शाळेच्या प्रशासनाला न जुमानता पालकांचा वाढता प्रभाव इथे दिसून येतोय. आणि आज 25 पालकांनी लाक्षणिक उपोषण इथे ठेवलेलं आहे. या सर्व पालकांचं उपोषण सुटावं यासाठी लाक्षणिक उपोषण याची संख्या वाढत जाते. रोज संध्याकाळी पालक इथे जमतात आणि रोज या आजूबाजूच्या विभागातून फेरी मारतात आणि या सेंट जोसेफचा भ्रष्ट कारभार काय चालला आहे हे लोकांना समजून सांगतात. आज 6वा दिवस आला. 2 दिवस झाले आमच्या मनीषा पाटील मॅडम आणि राजश्री ताई त्यांची परिस्थिती खालावली, त्यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्यात आलं. आज आमचे सालियन आहेत ते सुद्धा, त्यांना काल एकदम अस्वस्थ जाणवत होतं, पण ते आज आलेत. अजून देखील एक भरत जाधव म्हणून आमचे जे उपोषण करते ते अजून देखील ग्रामीण रुग्णालयात उपचाराखाली आहेत. खूप परिस्थिती घालाकीची होत चालली आहे, पण या भ्रष्ट शासनाला आणि या शालेय प्रशासनाला काही घेणं देणं नाही. ते त्यांच्या निवडणुकीत आणि त्यांच्या स्वतःच्या कारभारात व्यस्त आहेत. त्यांना इथे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. आम्ही वेळोवेळी शिक्षण अधिकाऱ्यांशी बोललो, गट शिक्षण अधिकाऱ्यांशी बोललो, विनोद तावडेंशी सुद्धा बोललो, पण हे काय उपोषण सुटायच्या मागे नाही. यांच्या निवडणुकी यांना महत्त्वाच्या आहेत. आम्ही आता असं ठरवतोय की उद्या कदाचित हे बैठकीला आम्हाला बोलवतील. यांचा आचारसंहिता सोकॉल्ड यांची आहे जी ती संपल्यानंतर आम्हाला तिथे बोलवतील, पण तिथे जरी नाही याचा उपाय सुटला तर आम्ही महाराष्ट्र ट्रिब्युनल ॲक्ट जो आहे त्याप्रमाणे आम्ही स्कूलसाठी हे ट्रिब्युनल ॲक्ट आहे, लवादा म्हणतात त्याला, त्याच्याकडे आम्ही प्रयत्न करू आणि या शाळेच्या विरोधात त्यांच्याकडे तक्रार करू, जेणेकरून त्यांनी या शाळेचं सगळं प्रशासन हातात घ्यावं आणि आम्हाला आमच्या उपोषणकर्त्यांना सर्वांना न्याय मिळवून द्यावा. मी एक पालक आहे. माझा सेंट जोसेफ शाळेमध्ये माझा मुलगा 4थीला शिकतो. मी मनीषा पाटील. गेल्या 6 दिवसापासून आम्ही उपोषण करतो आहे. याआधी आम्ही जेव्हा अचानक फी वाढ झाली, जी कायद्यानुसार 15% राईज झाली पाहिजे 2 वर्षात, ती जून महिन्यात पायी आमच्याकडून ॲक्टिव्हिटी फीसच्या नावाने घेतली गेली आणि डिसेंबर महिन्यात जस्ट लाईक दॅट घेतली गेली. तेव्हा आम्ही जस्ट प्रिन्सिपलांना विचारलं किंवा आमच्या पालकांनी विचारलं की हे काय झालं, आम्ही जून महिन्यात ज्या फीस पेड केल्या त्या आम्ही डिसेंबरला अचानक कसं काय पेड करायच्या.
तर बोलतात की तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही एवढी मुलं जन्माला का घालतात. या पद्धतीने ॲरोगंटली आम्हाला प्रिन्सिपलकडून उत्तरं मिळाली आहेत आणि त्या गोष्टीवरून एक थोडा मानसिक धक्का म्हणा की काय, आम्ही त्या गोष्टीचं एक क्युरिओसिटी म्हणून जाणून घेतलं की नेमकं जर ह्या पद्धतीने आपण एक क्षुल्लकसा प्रश्न विचारायला जातो की ही फीज आम्ही का पेड करतो आहे. आम्हाला जी पेड करायची आहे, आम्ही आमच्या कॉन्व्हेंटमध्ये मुलं घालतो. आजही आमचे नवरे, आमची फॅमिली 70-80 हजार रुपये कमवते, म्हणून आम्ही आमच्या कॅपॅसिटी आहेत कॉन्व्हेंटला घालताना की आम्ही फीज पेड करू शकतो आहे. पण ज्या पद्धतीने तुम्ही आमच्याकडून पैसे उकळतायत त्या पद्धतीने आमच्या मुलांना तुम्ही शिक्षण देतायत का, प्रश्न हाच आहे. आणि जर कायद्यांमध्ये काही दुरुस्ती आहेत, काही तुम्हाला आदेशवरून आलेले आहेत, आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केला शांततेने, जे काही मागोवा घ्यायचा असेल, आढावा घ्यायचा असेल, अहवाल द्यायचा असेल. मागच्या आमच्या नोव्हेंबर 2016मध्ये सर्व पालकांनी मिळून 3,500 पालकांनी मिळून आम्ही जे एक निवेदन दिलं होतं शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांना, तर त्यांनी त्यानुसार आमचा एक अहवाल काढून दिला शाळेचा ऑडिट करून. त्या ऑडिटमध्ये म्हटलं आहे की शाळेत पुरेसे शिक्षक नाहीत. जिथे तुम्हाला जर एका इयत्तेची तुम्हाला 10 तुकड्या असतात तर आमच्या शाळेत त्या 13 तुकड्या आहेत. एका इयत्तेच्या 13 तुकड्या, तर तुम्हाला 13 शिक्षक असणं गरजेचं. आणि स्पेअरमध्ये त्या आजारी पडल्या काय पडल्या तर तुम्हाला 2 शिक्षक आवश्यक आहेत. म्हणजे ॲटलिस्ट पर स्टँडर्ड तुम्हाला 15 शिक्षक आवश्यक आहेत. आणि मग तुम्ही टोटल 10 डिव्हिजन तुमच्या 10 स्टँडर्ड आहेत, तर तुम्हाला 150 शिक्षक आवश्यक आहेत. पण ऑडिटमध्ये फक्त 63 ते 70 एवढेच शिक्षक त्यांच्याकडे आढळले. मग बाकीचे शिक्षक आणि बाकीचे वर्ग तुम्ही कसे कव्हर करतात. मुळात माझी तक्रार फक्त सगळ्यात सुरुवातीला शिक्षणाधिकाऱ्यांची, कारण यांच्यात सगळ्यात मोठी चूक शिक्षणाधिकाऱ्यांची आहे. त्याच्यापेक्षा वरती घेतलं तर आपले उपसंचालक BB चव्हाण आहेत, जे चर्नी रोडला त्यांचं ऑफिस आहे. ते फक्त त्यांचं अंग काढण्यासाठी वेळोवेळी केलेल्या तक्रारींवर एखादा आदेश आमच्या समाधानासाठी सोडून मोकळे होतात, मात्र त्यांची पूर्ण खालची साखळी त्यात कुठंही इम्प्लिमेंट करत नाही. त्यांचा जो भ्रष्ट कारभार आहे, शाळा त्यांचे पाकिटं पोचवते की माहिती नाही, त्या कुठल्या गोष्टींवर कुठल्या दबावाखाली काम करतात माहिती नाही. पण जर तुम्ही आमच्याच पैशांचं जर आमच्याच मुलांना शिक्षण देत नसाल तर पुढे हे जे आज शांततेत चाललं आहे, हे शांततेचा मार्ग थोडा हिंसक झाला आणि पालकांचा उद्रेक झाला तर त्यात सर्वस्वी जबाबदार हे 6 दिवसामध्ये जे उपोषण करत बसलो आहे आम्ही, त्या पालकांच्या अगेन्स्ट कालही एक शाळेला टाळा ठोकण्यात आलं. त्याचा उद्रेक अजून वाढेल. मला एवढं म्हणायचं की ज्या शासकीय अधिकारी जे इथे येतात आणि त्यांना आम्ही म्हटलं की यातल्या काही मागण्या आमच्या मान्य करा, की ॲटलिस्ट पुढच्या ज्या असतील त्या शिक्षण शुल्क समितीच्या अंडर येतात, आम्ही त्या कोर्टात जाऊन पुढे करू काय प्रोसेस असेल ती. ते बोलतात की शाळेला फी काउंटरला ताळा लावायचा की नाही लावायचा हे माझे अधिकार आहेत की नाही हे मला माहिती नाही. जर 1.5 वर्षामध्ये शिक्षण अधिकारी म्हणून 1.5 वर्ष तर मी म्हणते त्या पोस्टवर ते किती वर्षापासून असतील माहिती नाही. ज्या खुर्चीवर बसतात त्या खुर्चीचे अधिकार माहिती नसतील तर खाली करा. एखाद्या कॅपेबल माणसाला येऊ द्या, कदाचित त्याचं जे असेल तो त्याचे निर्णय घेऊ शकेल. आणि हे वरून जी साखळी खराब आहे ना, ती साखळी सुधारण्याचा थोडा प्रयत्न करा. हे 2 दिवस आम्ही अजून 10 दिवस बसू, पण आता 1 नाही 2 नाही, आता पूर्णच्या पूर्ण मागण्या मान्य करायच्या आणि इथे खाली यायचं आणि विचारायचं. तुम्ही वरती बसून जर वोटर तुम्ही करतात ना, तर इथे 8,500 पॅरेंट्स आहेत. 8,500 पॅरेंट्समध्ये 4,000 पण वोटिंग असल्या ना, त्यात त्यांची पण इम्पॉर्टंट ठेवा की येणारा भविष्य जो वोटर आहे, ज्यांच्याशी तुम्ही खेळतायत, त्यांच्याशी तुम्ही खेळून राहिले, त्यांच्या भविष्याशी खेळून राहिले. आज पैसा कमवाल, पुण्यांदा आमच्या दारात वोट मागायला आलात ना, मग त्यावेळेस जे हालत होणार आहे ती आम्ही सांगू नाही शकणार. एखाद्या विद्यार्थ्याने जर एखाद्या महिना फी नाही भरली तर त्याचे जेवढे दिवस लेट होतील तेवढ्या दिवसाला पर डे 5 रुपये शाळा लेट फी लावते. आणि दुसरा गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये शाळेमध्ये जे शिक्षक वर्ग आहेत हे क्वालिफाईड नाही आहेत. यांचं एकाचंही तुम्हाला D.Ed. B.Edचे एज्युकेशन झालेलं नाही आहे. याच्यामध्ये 10वी 12वी शिकलेले टीचर्स जे आहेत ते शाळेमध्ये मुलांना शिकवलं जातं. आपण तक्रार नाही करत याविषयी. खूप काही तक्रार आम्ही केलेल्या आहेत, पंचायत समितीमध्ये केलेले आहेत, सर्व वरिष्ठांकडे तक्रारी केली. आपण सांगता की या शाळेमध्ये D.Ed. B.Ed. झालेले जे सर म्हणजे शिक्षक पाहिजेत हे आवश्यक आहे, ते जे बंधनकारक आहेत, आणि या अशा तक्रारी करून देखील प्रशासन लक्ष देत नाही असं तुमचं म्हणणं आहे. हो, कारण की मागच्या वेळी जेव्हा आम्ही उपोषण केलेलं त्याच्यामध्ये आमची ही मागणी होती आणि ती प्रशासनाने मान्य केलेली आहे, पण त्याच्यावरती काही कारवाई केलेली नाही आहे.